कुठं नाही पिऊन वरती नाही निघत काय झालं बस दे ना. हो 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 गप रे गप 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 रे थांब. अरे थांब बावट आहे. आता काय वरती नमस्कार मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या कारणासाठी आलेलो इथं. एक फोन आला होता आणि त्या ठिकाणी कॉलला विहिरीमध्ये पडलेलं आहे. आपण त्या कॉलला आज रेस्क्यू करून परत त्याच्या जे काय वनामध्ये सोडून देणार आहोत. आमचे सगळे मित्र आले बघा. इकडे ओमकार आहे, हा दुसरा मित्र आहे, हा ओमकार आहे, शिवम सुद्धा आलेला आहे आणि बाबूराव सुद्धा आलेला आहे. आपण आता त्याला खाली उतरून रेस्क्यू करणार आहे. धन्यवाद. जवळच येत नाही. अरे माळावर आणणार गडी आणता एवढा माळावर आणणार गडी ते का अभरात येते येणारच नाही जवळ. मोबाईल पाडशन बर का इकडून करा भाऊ तुम्ही. वेगळं इकडे सर तू ओमके माग. ओमके जरा उसक रे. ओमके उसक जरा राहणार पण पाठवा तुम्ही. अरे असं फिरीत फिरीत ये ना घेऊन. आता आपण या ठिकाणी विहिरीमध्ये उतरायला आणि आता आपण इथं बघितलं तर हा कॉल पाण्याच्या वरती आला आणि ही जी रिंग दिसती त्या रिंगच्या स्वतःला बचाव करण्यासाठी तो त्या रिंगच्या आतमध्ये घुसलेला आहे. आणि आपण आता त्यांना ती जी माती आहे त्या मातीमध्ये जर डोकं गुंतलेलं आहे ते खोलणार आहे. खंदून त्याला पूर्णपणे यशस्वीरित्या बाहेर काढून त्याला त्याच्या आदिवासामध्ये सोडणार आहे. हा आम्हाला मी करतो बरोबर त्याला काढतो बरोबर. फळी मागून बाहेर पडा. हिरेशी तिकडे हिरेशी तिकडे फळी बाजूला घेऊ. फळी पुढे घे. फळीवर बसवायचा. फळी तिकडे आणि ही जी आहे ना वडा तुम्ही बाहेर ऐका ना तिकडे घेणार अशी म्हणजे माझ्याकडे जर यायला लागलं ना तुम्हाला तिकडे वरता आलं पाहिजे. बाबूराव तुम्ही हात घाला फडक्यातून. पाण्यात आले पुढचा पायदर तुम्ही बघते निघाल का सांगा इकडे ओढितो पटकन. पायी पण त्याला पायाला नको लावून उतरलाय 5 नाही आहेत ना इकडे. राजा आहे ना तयार. राजा फक्त ताणून धर. बोलतो फक्त जामदार. बाबू तेवढा पोत काढ बघतो तू एकदा. काय थांबणार ते लय दमले ते दिवस पडले मोती पाळतो का मोतीला. ए तुम्ही सोडू नका बरं का. आमच्याच बोकंडी ते बाबू इकडून थांब. आम्हाला दिसलं नाही त्याला मागे सारखा सगळे मागे सारखा या सुटू. गेल्या 1 तासापासून आपण कोल्ह्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करतो. अखेर आपल्या सर्वांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि आपण कोल्ह्याला जीवदान केलेलं आहे. या ठिकाणी कोलदरे गावचे पोलीस पाटील आहे, त्याचप्रमाणे फॉरेस्टची टीम आलेली आहे आणि गावातील सगळे जे होतकरू तरुण आहे ज्यांना खरंच वाटतं बाबा काहीतरी समाजाविषयी तळमळ किंवा प्राण्यांचं जीवदान झालं पाहिजे. कारण असे कितीतरी जीव आहेत ते मारतात, परंतु आपण सर्वांच्या कष्टाने आज त्या कोल्ह्याला जीवदान दिलेलं आहे आणि मी सर्व मित्रपरिवाराला ठिकाणी धन्यवाद देतो
की त्यांनी वेळेमध्ये या ठिकाणी आली आणि सर्व जी काही मदत केली आणि आपण आज कोल्ह्याला जीवदान दिलेलं आहे. 1 तासाच्या रेस्क्यू मध्ये कोल्ह्याला जीवदान मिळालं आहे. सर्वांना एकदा धन्यवाद.